मी आता तेर गावात आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या राज्य मित्र संस्था उपाध्यक्षपदी निवड झाली. दादा काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय द्याल? तुम्ही गावात आलात, आता गोरोबाकाकाचं दर्शन घेतलं, तिथं पण आला होतात, मूळ गाव तुमचं जन्मगाव आहे, प्रथम इथं आलात तुम्ही, पहिली प्रतिक्रिया काय असेल? आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल सुरुवातीला मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि नीती आयोगाच्या धर्तीवरती राज्यामधली ही संस्था आहे आणि स्वाभाविकच आहे की 2030 पर्यंत आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. म्हणजे आपली अर्थव्यवस्था जी आहे ती खूप मोठ्या गतीने आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये वाढवायची आहे. त्याच्या अनुषंगाने धोरणं काय असावी, त्याच्या अनुषंगाने नियोजन काय असावं, या बाबतीतला हा थिंक टँक आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जबाबदारी मोठी आहे आणि आपल्या राज्यात वेगवेगळ्या नवीन गोष्टी, चांगल्या गोष्टी सुरू करण्याच्या अनुषंगाने नक्कीच संधी मिळणार आहे. आणि हे मी माझं भाग्य समजतो की राज्यातल्या जनतेची सेवा करण्याची या माध्यमातून संधी उपलब्ध झाली आहे. काय काम करता येतं त्याच्यामध्ये, काय करू शकतो? ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे धोरणं ठरवणं. आता साधी गोष्ट आहे की एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्या शेतीच्या बाबतीमध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल याविषयी अनेक जणांनी अनेक विचार आतापर्यंत केलेले आहेत. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जागतिक स्तरावरती जे काही चांगलं घडलंय शेतीच्या बाबतीमध्ये, शेतीचं उत्पन्न वाढवण्याच्या बाबतीमध्ये, त्याचा अभ्यास करून काही मूलभूत बदल करण्याच्या बाबतीत विचार होऊ शकतो. त्याचबरोबरीने आपल्या राज्यामध्ये पर्यटनावरती प्रचंड भर देणं शक्य आहे. अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी पर्यटनाचा आपल्याला योग्य वापर करता येणं शक्य आहे. असे वेगवेगळे विषय आहेत ज्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करता येईल. तंत्रज्ञान जागतिक स्तरावरती स्टेट ऑफ दी आर्ट जी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे त्याचं आत्मसात आपल्याला कसं करता येईल, ते आपल्या नेहमीच्या कामकाजामध्ये कसं वापरता येईल आणि जनतेची कामं करत असताना सरकार अजून फ्रेंडली कसं होईल, म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या जलद गतीने चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल, असे बरेच मुद्दे आहेत ज्याच्याविषयी धोरणं ठरवता येऊ शकतील. धोरणं जी आहेत ती आवर्जून सुचवता येऊ शकतील आणि अर्थकारणाला बळकटी मिळवून देणं हे एक मुख्य काम या संस्थेचं नक्कीच आहे. जिल्ह्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत तुमचे? आपल्या जिल्ह्यामध्ये तर खूप प्रकल्प जे आहेत ते आपण आता हातात घेतलेत. शेवटचं जर विचार केला गेल्या आठवड्याचा तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30 मेगा प्रोजेक्ट म्हणजे मोठे प्रकल्प आपण हातात घेतलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्या कामांना गती देण्यासाठी देखील या पदाचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं. काय आवाहन कराल नागरिकांना? नागरिकांना आव्हान माझं हेच राहणार आहे की आपल्याला ताकदीने, सकारात्मकतेने काम करायचं आहे. केंद्रातलं, राज्यातलं सरकार आपलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे अनेक गोष्टी आता घडत आहेत. त्या गोष्टी घडत असताना जनतेने देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, सकारात्मकतेने, ताकदीने सहभागी व्हावं ही माझी अपेक्षा आहे. बघा, इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील आले होते तेर गावामध्ये. तुम्हाला त्यांची पहिली प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मी हुकमत मुलानी, तेर तालुका, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. उधर लेना पड़ेगा, उधर से
मोबाईल खडा धरा की. त्यांना लावलं मागे. त्यांना लावलं. त्यांना लावलं. पुन्हा मागे पडायचं. ओके.